छत्रपती शिवाजी महाराजांवरती खरं तर त्यांचं पूर्ण तुम्ही त्यांना फॉलो करता. त्यांचं काम म्हणजे त्यांच्या तुम्ही प्रचार करता, काम करता त्यांच्या सगळ्या गोष्टीचं. आता फेस्टिव्हल पण मला वाटतं मध्ये तुम्ही शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल बनवलं होतं. हो. नक्की तो विषय काय होता? तो कसा लोकांपर्यंत पोहोचला नक्की? तर बेसिकली शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या व्यतिरिक्त मी अजून एक विटा फेस्टिवल नावाचा एक माझा बंधू करतो बरं. सांगली जिल्ह्यामध्ये विट्यात. आणि तिथे अनेक प्लॅटफॉर्म असतात. हम्म. तर नवीन लोकांना चान्स भेटला पाहिजे हिशोबाने तो विषय होता. हम्म. आणि शॉर्ट फिल्म बनवण्याचा एकमेव हेतू आपला असा आहे की सध्याच्या कंडिशनला छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की लोकांना काय आठवतं? गड किल्ले, बरं. लढाया, हो. म्हणजे आग्र्याहून सुटका केली, अफजल खानाला फाडलं, त्याच्या व्यतिरिक्त शाहिस्तेखानाची बोटं कापली. त्याच्या व्यतिरिक्त महाराज किती ग्रेट होते विचाराने. म्हणजे जर जगात सगळ्यात ताकदवर कोण असेल तर जगात सगळ्यात ताकदवर माणूस आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि आपण त्यांच्या महाराष्ट्र जन्मलो. हे आपल्या प्रत्येकाचं भाग्य आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अष्टावधान जागृत. म्हणजे एका वेळेला 8 दिशाच्या बाबतीत ते त्यांचं 8 ठिकाणी त्यांचं लक्ष असायचं. हे आपल्या मराठी माणसाला कोणाला माहित नाही. हम्म. पण याच्यावरती बाहेरचे लोक रिसर्च करतात. हा, हा. छत्रपती शिवाजी महाराज हे लढाईच्या व्यतिरिक्त डोक्याकडून किती ताकदवर होते, नीतीने, त्यांच्या कर्तृत्वाने. हे जर आजच्या पिढीला कळलं किंवा प्रत्येक माणसाला कळलं तर त्याचं आयुष्य वेगळं असतं. जर मला कोणी म्हणलं की बाबा परीस काय आहे, तर मी म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे विचार हे परिसासारखे आहेत. जो व्यक्ती तिथं गेला त्याच्या आयुष्याचं सोनं होणार. तशी सगळ्यांची राखच होते, पण राख होण्यापूर्वी आयुष्यात जर सोनं करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चाललं पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना म्हणजे काय केलं? त्यांनी वेगळं काय नाही केलं. त्यांनी आपले फक्त आईवडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. माझ्या आईवडिलांनी एक स्वप्न पाहिले, ते जमलं नाहीये. तर मला असं वाटतं की माझ्या आईवडिलांसाठी मला काहीतरी करायला पाहिजे. मग त्या व्यक्तीने रक्ताचं पाणी केलं, डोकं लावलं, अनेक छोटे छोटे मायक्रो प्लॅनिंग केले आणि संपूर्ण जगाला दखल घ्यायला लावली बरोबर. की मी माझ्या आई वडिलांसाठी मी हे केले. आणि त्या माणसाने 350 वर्षापूर्वी आपलं भविष्य आणलं होतं. मी हेच आजच्या पिढीला सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी याच्या व्यतिरिक्त वेगळं काही करत नाही. पिढी पुढे चालली आहे, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. तुम्ही चित्रपट क्षेत्रात माझ्या अगोदरपासून आहात, तुम्ही बघताय. त्यात इंडस्ट्रीचा बाजार कसा उठलाय हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे थोडंसं वेगळ्या वाटेवरती आहे, पण कदाचित योग्य वाटेवरती आहे असं बऱ्याच वेळा काय होते की आता आता मध्ये काय, आता तुम्ही जो विषय घेतला की आता बलात्कार होतो की अतिप्रसंग होता, वय बघितलं जात नाही, रील्समुळे रील्स किंवा ह्या अट्रॅक्शनमुळे होतं. गोष्टी खोट्याच असतात पण ते अट्रॅक्ट करायला मादक तयार केले जातात. मग ह्याच्यावरती मग काय होतं, काय ते म्हणजे जसं म्हणतो आपण तेवढ्या पुरतं वातावरण असतं, 2-3 दिवस निषेध नोंदवला जातो, नंतर जामीन मिळतो, सोडत जातं. तेवढंही आपलं काही व्यवस्था, न्याय व्यवस्था तेवढी कडक नाही. तीच त्या काळात महाराजांच्या काळात ते होती की चौरंगा केला जायचा. म्हणजे तुम्ही छत्रपती शासन नावाने म्हणजे मधल्या काळात तुम्ही आवाज उठवला होता. काम चालू झाले काम चालू आहे. मग त्या नक्की म्हणजे ती गोष्ट कितपत गरजेची आहे आताच्या काळात? आता छत्रपती शासन हा कायदा लागू होणं काळाची गरज आहे. कारण छत्रपतीचा जो कायदा होता, परिस्थितीकडे वाकड्या नजरेने पाहिल्यावरती महाराज चौरंगा करायचे. आता त्याच्या पुढे जाणं गरजेचं आहे. फक्त चौरंगा करून उपयोग नाही, त्या माणसाचं लिंग पण छाटलं पाहिजे आणि त्याला भर चौकात पेटवलं पण पाहिजे. कारण आता कायद्याच धाक बसणं काळाची गरज आहे. सध्या अशी कंडिशन आहे की आपल्या देशामध्ये प्रत्येक 5 मिनिटाला एक मुलीची छेड काढली जाते, प्रत्येक 9 मिनिटाला एक लैंगिक शोषण घडतं आणि प्रत्येक 13 मिनिटाला एक बलात्कार घडतो. म्हणजे आपण जर आता पॉडकास्ट समजा आपला जर तासभर चालणार असेल किंवा 2 तासाचा पॉडकास्ट चालला आपला, आणि त्याच्यात आपण 1 तासभर आपण एडिट करू काय असेल ते, तेवढ्यामध्ये कमीत कमी 9 ते 10 बलात्कार 100 होतील. ही रिअलिटी आहे. पण पुढे येत नाही. बरं, फेक बलात्काराचे प्रकरण पण घडतात, हा वेगळा भाग होतो. पण आत्ताची कंडिशन अशी आहे की ह्याचा सगळ्याचा त्रास होतो ना, तो लहान मुलांना होतो. ते व्यक्त करू शकत नाही. म्हणजे आता परवाची घटना आहे की 50 वर्षाच्या माणसांनी 8 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केला. वर्षभर करत होता. शेवटी तिला तो त्रास खूप दुखायला लागलं आणि आईला पण जाणवलं की हिला काहीतरी त्रास होतोय. मग आईने विचारलं काय झालं बाळा. मग तिने ते सांगितलं की गेल्या 9-10 महिन्यापासून चालू आहे. मग आई म्हणते तू बोलली का नाहीस? तर म्हटली की मला तो तुम्हाला जीव मारायची धमकी देत होता म्हणून मी बोलली नाही. आत्ताच घटना आहे 15 वर्ष पाठीमागची. हे का घडतंय? कायद्याचा का नाही? आता 3 दिवसा पाठीमाग कोल्हापूरमध्ये गुरुकुल शाळाची जी पद्धत आहे तिथं 55 वर्षाच्या मुख्याध्यापकांनी 16 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केलाय.
तिच्या गरिबीचा गैरफायदा घेत. तिची आई आजारी होती, आई कमवायची, हिला पाठवायची, ती घेत. आणि छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये सेम किस्सा झालाय की 40 वर्ष शिक्षकांनी 12 ते 13 वयोगटातल्या 10 ते 12 मुलींसोबत वेगवेगळे स्पर्श वेगळ्या पद्धतीने केलाय, अनेक कारणं देत. आणि वरून तो हे पण म्हटलंय की मी तुमच्या वडिलांसारखा आहे, तुम्हाला मुलीसारख्या. अक्षरशः अशा बातम्या पाहिल्या की एका लेखीचा बाप म्हणून प्रचंड त्रास होतो आणि खूप वाईट वाटतं. म्हणून मी गव्हर्नमेंटला पण म्हटलं की तुम्ही छत्रपती शासन कायदा जर तुमच्याकडून होत नसेल तर मला एक फोन करायची परमिशन द्या, मी त्याच्यावरती काय करायचं माझ्या विषयावर मी बघतो. पण एवढी गॅरंटी देतो की तो ज्या प्रकारे केला जाईल तिथून पुढे कुठल्या बायकाला ती बलात्कार करायची आणि लैंगिक शोषण करायची इच्छा नाही मला. कारण काय आहे, आता मला मुलगी आहे 4 वर्षाची आणि या बाबतीत पाहिल्यावरती मला प्रचंड त्रास होते, मला प्रचंड चिड येते. त्यामुळे मला माझ्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये असं काहीतरी घडतंय आणि मी गप बसतोय हे मला स्वतःलाच पटत नाहीये. आणि राहिला विषय, आपलं प्रशासन शंड आहे का, तर शंड आहे आपलं प्रशासन. एवढ्या घटना घडल्यानंतर प्रशासन काय करतंय, काय करते सांगा, काहीच करत नाहीये. बरं तुम्ही त्यांच्या नावाने मध्ये पण मागता ना, आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत, आम्ही छत्रपतींचे भक्त आहोत, सेवक. अरे तुम्ही असं म्हटल्यावर त्या महाराजांना वाटत असेल की अरे तुमची जीभ का झडत नाही बोलताना. आता अशी कंडिशन आहे की जर 10 महिने बाळा बलात्कार माझ्या महाराष्ट्रामध्ये होतो, 80 वर्ष आजी होती माझ्या महाराष्ट्रामध्ये बलात्कार होतो, पण महाराष्ट्र कोण 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राची पायाभरणी केली आहे. त्यांना काय वाटत असेल की माझ्या घडवलेल्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय आता आणि का पुढं होत नाहीये. 2 लोक पेटवा ना भर पब्लिक मध्ये, 2च पेटवा. तुमच्या नसेल कायद्यात बसवतात तसे कायद्यात तुम्ही अनेक बदल केले, एक बदल करून मला द्या. सचिन गवळी पेटवेल, सचिन गवळी त्याचा चौरंगा करेल, लिंग छाटेल, त्याला पेटवून भर चौकात त्याची पूर्णपणे करेल. ते काय करायचं ते करेन मी. कारण आत्ता जी काय परिस्थिती महाराष्ट्रात आहे महिलांच्या बाबतीमध्ये, लहान मुलीच्या बाबतीमध्ये, त्याचा प्रचंड त्रास होतोय. आज जेव्हा यज्ञासारखं प्रकरण घडतं, 3.5 वर्षाच्या त्या यज्ञावरती एक व्यक्ती जबरी संभोग करतो, तिला दगडाने ठेचून मारतो. काय घडतं पुढे, सगळे पेटले, सगळ्या रीलवाल्यांनी रील बनवल्या, सगळ्या भाल्या एवढ्या इथभर पोचलेल्या. शेवटी उपोषणाला फक्त 4 लोक होती, तिचा बाप आणि तिची आत्ती नावले 2 लोक. काय घडलं पुढं, सासपडेमध्ये घडलं, त्या 12-13 वर्षाच्या आर्या चव्हाण बाबतीमध्ये. पुढं काय झालं, आपली माणसं जी आहेत ना ती गजनीसारखे, राजकीय लोकांना पण माहिती आहे, शॉर्ट टर्म मेमरी, तेवढ्यापुरते आपण पेटतो, नंतर लगेच विसतो. त्याच्यामुळे आता छत्रपती शासन हा कायदा लागू होणे काळाची गरज आहे. त्याशिवाय कायदा धाक बसणार नाही. कारण काही जरी झालं ना तर लहान मुलांच्या बाबतीमध्ये प्रचंड विकृती घडतीये. याला कारणीभूत आहे सोशल मीडिया. सोशल मीडियावरती कंटेंट करणारे ते डोंगण स्टार, इन्फ्लुएन्सर जे काय आहेत ते